बापू, दौंड तालुक्याचा दौरा तुम्ही करताय, 6 ते 7 गावात तुम्ही सगळ्या लोकांच्या गाठीभेटी घेताय, आधी पुरंदर, बारामती, इंदापूर सगळे दौरे केले, कसा रिस्पॉन्स आहे, आज कसा दौरा असणार आहे? आपण बघताय नाही ते तरुण पोरं फोटो घेण्यासाठी, त्याचप्रमाणे शुभेच्छा देण्यासाठी उमडून पडलेले आहे. आणि हा संवाद दौरा आहे, काय असा फक्त भेटीगाठी करणे आणि पुढे जाणे, परंतु लोकांचा प्रचंड उत्साह आहे. आपल्याला वरिष्ठ आमचे नेते यांचं भाषण आपण ऐकलं असेल की 40-40 वर्षांना मतदान करून आमच्याकडे काहीच नाही आहे आणि म्हणून कशासाठी आम्ही यांना मतं द्यायची, मतं मागायला इथे येतात, बाकी 5 वर्ष येत नाही. अशा प्रकारची जी मानसिकता आहे ती दिसते लोकांशी. आपण इथे चर्चा केली तर तेही आपल्याला दिसते. अजित पवारांचा उर्मटपणा कोणालाही, आता तुम्ही मी गेल्यानंतर विचारा, कुठच्याही तरुण पोरांना विचारा, आम्ही मतदान त्यांना करणार नाही, ही मानसिकता सर्वसामान्य तरुणांची आहे, सर्वसामान्य जनतेची आहे. आणि म्हणून मला वाटतं एक चांगली संधी, नामी संधी, या निमित्ताने अपक्ष उमेदवार म्हणून देखील लोक प्रचंड, मला सकाळपासून आता इथे सगळे उमेदवारी माघारी घेऊ नका बोलतायत ना, सगळे चिडून आहेत सगळे. हे आता हे सगळे स्थानिक लोक आहेत, दोरगे कंपनी वगैरे. त्यामुळे निश्चितपणे लोकशाहीमध्ये अशा प्रकारची मतदान करण्याची संधी लोकांना देणं ही आवश्यकता आहे आणि ते कर्तव्य म्हणून ते करतो. दादांच्या उन्नतपणाबद्दल बोललात, काल दादांनी बारामतीत 7 सभा घेतल्या, त्यातल्या एका सभेत दादा असं बोलले, तुम्ही ऐकलं असेल की मी अनेकांना मोक्का कारवाईतून वाचवलं. हो, अनेकांना नाही, एका कोणाला तरी मोक्का कारवाईतून वाचवलं. आता उपमुख्यमंत्री असताना, एवढा जबाबदार माणूस असताना अशी वक्तव्य करत असतील तर तुम्हाला त्याच्यावर त्यांचा मुलगा कुठेतरी जाऊन एखाद्या गुंडाजवळ उभा राहतो, आणखी कोणाकोणाचा काय वापर केला जातो, खूप धोकादायक आणि खूप चुकीचं आहे. एका बाजूने तुम्ही 3 दिवस अगोदर बोलताय अरे कसली कोयता गँग, मी सगळ्यांना सरळ करून टाकतो, आणि 2 दिवसानंतर बोलताय मोक्याचा आरोपी सोडला. त्यामुळे हे कॉन्ट्राडिक्टरी आहे. याच्यातून त्यांची मानसिकता दिसून येते आणि त्यात एक्सपोज होते. बापू, एक शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक केली, आता झालं सकाळी, अजूनही बापू ठाम आहेत का? ऐका, त्यांना माझी भूमिका मी सांगितलेली आहे, त्याच्यावरती विचार करतील. आणि मी भूमिका म्हणजे खालच्या ग्राउंड लेवलला प्रचंड विरोध आहे त्यांना. आणि हेतू काय आहे, मेरिट, इलेक्टिव्ह मेरिट. आम्हाला 45 सीटच्या पेक्षा जास्त सीट आणायची असतील तर आपल्याला इलेक्टिव्ह मेरिट पाहिलं पाहिजे. आणि ग्राउंड लेवलला किती वाईट परिस्थिती आहे आपल्या उमेदवाराची, याच्याबद्दलची माहिती मी त्यांना देईन. मी आता उद्या 2 दिवसात चर्चा होऊन त्याच्यात हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.